शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या 4 ठिकाणी मॅरेथॉन सभा होणार आहे। त्यातली पहिली सभा ही जळगावच्या सुभाष चौकामध्ये याच ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी या सभेची तयारी पूर्णत्वास आलेली आहे। भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। तसेच जळगाव शहरामध्ये आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी जागेवर मुख्य चौकांमध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे। तसेच या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्थासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणच्या सभेचं आजचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर 1980च्या सालामध्ये याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंची सभा पार पडली होती आणि त्यावेळी त्यांच्या सभेला विशाल अशी गर्दी या ठिकाणी झाली होती। त्यानंतर म्हणजे 1980 नंतर या चौकामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेची जाहीर सभा ही पार पडते आहे आणि ती सभा म्हणजे आदित्य ठाकरे यांची ही सभा होणार आहे। या सभेनंतर आदित्य ठाकरे हे 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ग्रामीण मतदारसंघातल्या शिरसोली येथे त्यांची सभा होणार आहे। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातल्या कासोदा या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे आणि त्यानंतर शेवटची सभा ही शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघातल्या भडगाव या ठिकाणी होणार आहे। अशा पद्धतीने आदित्य ठाकरे यांचा हा आजचा दौरा असणार आहे। सलग 1 तासाने पाठोपाठ अंतराने आदित्य ठाकरे यांच्या आज मॅरेथॉन सभा या जळगाव जिल्ह्यात पार पडणार आहे आणि या सभांमधून आदित्य ठाकरे हे सरकारवर कोणत्या शब्दात टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।